पुणे पुलिस की क्राइम ब्रांच ने किया बड़ी ड्रग्स फैक्ट्री का भंडाफोड़। पुणे के विश्रांतवाड़ी इलाके में छापा मारकर ड्रग्स फैक्ट्री का किया भंडाफोड़। इस छापेमारी में कुल 52 किलो हाई क्वालिटी एमडी ड्रग्स बरामद की गई है, जिसकी कीमत 100 करोड़ रुपए से ज्यादा है। इस ड्रग्स फैक्ट्री से मिठाई के पैकेट में भरकर की जा रही थी एमडी ड्रग्स की सप्लाई। पुणे क्राइम ब्रांच ने इस मामले में 3 ड्रग्स पेडलरों को गिरफ्तार किया है। क्राइम ब्रांच को शक है कि यह अंतर्राष्ट्रीय ड्रग्स रैकेट हो सकता है। जांच जारी। गोपनीय सूत्रों से जानकारी मिली थी, जिसके बाद क्राइम ब्रांच ने एक गाड़ी को पकड़ा। उस गाड़ी में ड्रग्स बरामद हुई और 2 लोगों को गिरफ्तार किया गया है। आरोपियों से पूछताछ में ड्रग्स फैक्ट्री का पता चला और क्राइम ब्रांच ने वहां छापेमारी कर करोड़ों की ड्रग्स बरामद किया है। अब तक 3 लोगों की गिरफ्तारी हुई है। About the action against MD Technical. Confidential information was received about a drug consignment being moved in the city. Our constable, on receiving information, immediately informed the Unit 1 Crime Branch officers, and we intercepted one vehicle in which 2 people were detained, and approximately 500 grams of the banned contraband MD was recovered from him. Immediate interrogation revealed that there was another person who had handed over that consignment to him. That person was immediately, in an early morning operation, picked up, and another 500 grams of consignment was received from him. Interrogation of this third person revealed that more stock could have been stocked in one of the godowns. A search operation at that godown was carried out, and another 750 grams of the contraband was recovered. मुंबई के दहिसर पूर्व त्रिलोक कृपा दर्शन बिल्डिंग नंबर 12 आशीष कॉम्प्लेक्स के मीटर बॉक्स के अंदर अचानक भीषण आग लग गई। आग लगने की घटना लगभग 2 बजे के बाद की है। आग लगने से मीटर बॉक्स जलकर खाक हो गया। आग लगने की जानकारी मिलते ही अग्निशमन दल के अधिकारी तत्काल घटना स्थल पर पहुंचे। कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पाया गया। मीटर बॉक्स में आग लगने की वजह से पूरी बिल्डिंग की लाइट चली गई है। आग लगने की मुख्य वजह शॉर्ट सर्किट बताई जा रही है। आग लगने से किसी प्रकार की जनहानि नहीं हुई है। नमस्कार, मी निलेश देशमुख। मी आशिष कॉम्प्लेक्स 12 नंबर याच बिल्डिंग मध्ये रहिवासी आहे, बिल्डिंग 405। जसं की आपण बघताय इकडे 2 तासाआधी मीटर रूम मध्ये ही आग लागलेली आहे। या आगीचं कारण स्पष्ट पूर्णपणे नाही आहे, पण जसे आपण बघतोय अडाणींनी आतमध्ये चेक केल्यावर असं कळण्यात आलंय की आतमध्ये जे मीटर्स आहेत टाटाचे, जे लीड वायर ते सगळे जळलेले आहेत। या मीटर रूम मध्ये दोन्ही कंपनीचे मीटर्स आहेत, अडाणीचे आणि टाटा दोन्हीचा असल्यामुळे टाटाचं सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आहे। प्लस 2 तासाआधी जसं मी सांगितलं, आग लागल्यावर आम्ही कॉन्टॅक्ट केला फायर ब्रिगेडला, पोलिसला। लगेच काय रिएक्शन होत नव्हतं, त्यामुळे आपले जे नगरसेवक आहे, स्थानिक नगरसेवक श्री जगदीश ओझा वार्ड नंबर 2 चे, त्यांना कॉन्टॅक्ट केला। प्लस MLA मनीषाताई चौधरी यांना कॉन्टॅक्ट केला। त्यांनी मग फायर ब्रिगेडला फोन केला, पोलिसांना फोन केला। त्वरित ऍक्शन झाली सगळी आणि सगळे लोक आले, फायरचे आले, PWDचे आले, अडाणीचे आले, टाटाचे आले, आणि तेव्हा जाऊन ही आग त्वरित थांबलेली आहे। आता म्हणजे नशिबाने इथे कुठल्याही प्रकारची कॅज्युअलिटी झालेली नाहीये, सगळे सेफ आहेत। आता आग बुझल्यानंतर सगळे आपापल्या घरी गेलेले आहेत, व्यवस्थित सगळं झालेलं आहे। जानकारी लगी कि बिल्डिंग मुझे करीबन 2 बजे के आसपास फोन आया यहाँ से। हमारी दक्षा बहन शाह जो कार्यकर्ता हमारे नीलेश देशमुख है, तो मैंने तुरंत सबसे पहले फायर ब्रिगेड को इन्फॉर्म किया और उसके बाद हमारे आमदार मनीषाताई चौधरी जी को। लेकिन आज हमारी एक इमरजेंसी बैठक होने के कारण वो यहाँ पर नहीं आ पाए, लेकिन हमारी भारतीय जनता पार्टी की पूरी टीम जो आ सकते थे हम सब आए, और साथ में इस बिल्डिंग त्रिलोक कृपा दर्शन बिल्डिंग के सभी रहवासी। और जैसे ही फायर ब्रिगेड आए तो उन्होंने अपना काम शुरू किया और तुरंत ही आग को कंट्रोल में लेने का काम किया। और उन्होंने अभी जो प्राथमिक रीजन बताया कि शॉर्ट सर्किट के होने की वजह से ही आग लगी है, और आगे वो उसका इंक्वायरी करके, और बाकी हमारा जो काम रहेगा कि जल्दी से जल्दी यहाँ पे लाइट रिस्टोर करके लोगों को वापस अपने अपने घरों में लाइट के साथ रहने जाए, वो हमारी प्राथमिकता रहेगी। रोरो सेवा को नागरिकों से अच्छी प्रतिक्रिया मिल रही है। रोरो सेवा विधायक गीता जैन ने नाव का संचालन किया।
भाईंदर और वसई के बीच मंगलवार से शुरू हुई रोरो सेवा को नागरिकों से अच्छी प्रतिक्रिया मिल रही है। कल से शुरू हुई रोरो सेवा से एक दिन में 20,080 रुपए की कमाई हुई है और 185 गाड़ियां फेरी से वसई गई हैं। मीरा भाईंदर की निर्दलीय विधायक गीता जैन ने भी रोरो सेवा में सफर किया। इस मौके पर गीता जैन के साथ नाव से यात्रा कर रहे नागरिकों ने कहा जय श्री राम का गीत गाया और कुछ देर नाव चलाने का अनुभव भी लिया। मीडिया से अपना अनुभव साझा करते हुए गीता जैन ने कहा, मैं बहुत खुश हूँ। रोरो सेवा शुरू होने के बाद मीरा भाईंदर के साथ वसई विरार क्षेत्र में रहने वाले नागरिकों को शहर के मौजूदा पर्यटन क्षेत्रों तक पहुँच आसान हो जाएगी। खूप आनंददायक अनुभव आहे। इथून मी वसईपर्यंत फक्त 15 मिनिटात पोहोचली आहे। माझी कार सुद्धा मी यात आणली आहे। आज मला कुठे जायचं नाही आहे वसईला, पण जेव्हा मला वसई आणि त्या बाजूला जायचं असेल मी नक्कीच याच रोरो सेवेने जाणार, जेणेकरून माझा वेळ वाचणार। 2 तास आपण हायवे वरून जाताना लावतो, तिथलं जे पर्यावरणचा म्हणजे धुवा खूप असते त्यात रस्त्यावर, ते इथे स्वच्छ एन्व्हायरमेंट, काहीही आपल्याला पर्यावरणचा धोका नाही, नुकसान नाही आणि आपण 15 मिनिटात वेळ वाचून इथपर्यंत पोहोचू शकतो। 2 तास जायला तुम्ही किती पेट्रोल खर्च करतात, त्यापेक्षा आपल्या खिशावर पण खूप छान असं म्हणजे भार पडत नाही, आपण आरामाने इथपर्यंत येऊ शकतो। खूप कमी खर्चाने आपण त्या म्हणजे जे गाडी घेऊन आपण पेट्रोल वाया करून जातो त्यापेक्षा खूप कमी खर्चाने आपण इथपर्यंत पोहोचू शकतो। म्हणून अशी सर्व्हिसेस जास्तीत जास्त इथे असावी हे माझं मत आहे। मग आपल्याकडे पर्यटनचे एवढे स्थान आहे जे अजून एक्सप्लोर झालेले नाहीये। आता आपण कुठेही फॉरेनला जातो, कुठे दुसऱ्या शहरात जातो, तिथले किल्ले बघायला जातो, पण आपल्याकडे घोडबंदर किल्ला आहे, आपल्याकडे जंजिरे धारावी किल्ला आहे, आपल्याकडे वसई किल्ला आहे, ते एक्सपोज का होत नाही? कारण अजून जायचं तेवढं सोपं नव्हतं। आपण घोडबंदर कडे बघणार तर एकदम नॅरोसा असं रूट आहे, आपण वसईकडे बघणार तर जायला खूप वेळ लागते, जंजिरे धारावीकडे लोक जास्त वळत नाहीये। तर आता एक रूट तयार केला 5ही किल्ल्याला जोडणारा, आपण जर हा एक रूट तयार केला आणि एक पर्यटनचं आकर्षण म्हणून आपण एक रूट 5 किल्ला असं विद्यार्थ्यांनाही आपली ऐतिहासिक वास्तू दाखवला तरी ते पर्यटन चांगला जाणार। लोकांनाही हे सगळे किल्ले बघायला खूप आवड असते, पण त्यांना जायचं अवघड असते म्हणून जात नाही, तसे लोकांनाही हे एक खूप छान असा विकल्प भेटलाय। खूप आनंद आला। बोट चालवताना मुळीच असं वाटलं नाही का काय डिफिकल्ट आहे। मी असं सांगू शकत नाही का मी एकटी घेऊ जाऊ शकत, कारण त्यांचा मार्गदर्शन होता, तुम्ही आता लेफ्ट चालवा, राईट चालवा, बट विथ प्रॅक्टिस ऑफकोर्स इट इज व्हेरी इझी, तुम्ही ते चालवू शकता। स्टेअरिंग खूप लाईट होता आणि आनंद येते, आपण काहीतरी नवीन केलं त्याचाही आनंद येते। खूप छान। आता मी किती लोकांशी भेटली तर सर्व लोक, आज तर खूप सारे लोक फक्त आनंद घ्यायला आणि अनुभव घ्यायला इथे आले आहे, पण हे पुढे जेव्हा त्यांना खरंच जायची गरज असेल किंवा पर्यटन मुलांना इथे आणायची गरज असेल तेव्हा ते नक्कीच त्यांना इथे आणणार, कारण हे आनंददायक असा प्रवास, खूप म्हणजे कुठेही काही त्रास नाही, खूप मोकळी जागा, खूप छान असा एन्व्हायरमेंट, हे सगळं आज लाभलंय। आणि हे अनुभव जेव्हा ते घरी जाऊन सांगणार आणि त्यांची फॅमिलीला आणणार तर मला वाटते खूप छान असं, खूप आनंदित आहे सगळे। बघा आता मला काही लोकांनी सांगितलं की आम्हाला असं वाटतं की जास्त फेऱ्या हवाय, बिलकुल, कारण आज दुसराच दिवस आहे, खूप प्रारंभिक तबक्का आहे, ट्रायल सगळ्याकडे होत असते, त्यांनी ट्रायल साठी आता 4-5 फेऱ्या केली आहे आणि जर लोकांना गरज वाटली आणि त्यांचा रिस्पॉन्स चांगला आला तर ते नक्कीच तसंही करायला चालू करायला ते तयार आहे। दुसरं 15-20 दिवसाचं काहीतरी ग्रेझिंग पिरियड बाकी आहे, ते झाल्यानंतर बोट पार्टी जसं मुंबईत होत असते कोलाबाला आणि आपली लोक तिथपर्यंत जात असते, तेही इथे आपण करू शकतो। कोणाचा साखरपुडा, कोणाचं छोटस काही फंक्शन, तर हे एक वेगळा अनुभव या बोटावर पार्टी करून त्यांना भेटणार आहे, तेही इथे लवकरच चालू करू शकतो। पुढचा तबक्का मी जेव्हा मीटिंग घेतलेली तर बँड्रा आणि नरिमन पॉइंट पर्यंत हे रोड जाणार आहे, ते तबक्का कितपर्यंत आता चालू झाला, कारण तेव्हा मला 6-8 महिन्याचा वेळ दिलेला त्याने, मला 6-8 महिने उलटून गेले तरी अजून तिथे काही चालू झालं नाही, तर नक्कीच आता ते पहिला एक चालू झाल्यानंतर लवकरच दुसरा आणि तिसरा टप्पा चालू होता, त्याच्यातही मी प्रयत्न करणार, कारण मला असं वाटतं की मुंबईकडे जाणारा ट्रॅफिक आपलं भरपूर असते, तर ते जर इथे वळवलं तर लोकांना खूप राहत भेटणार।